नाही सगळ्या आज? बंड्या, अरे आलास तू? तू भेटलास माझ्या कमळीला? कशी आहे रे माझी कमळी? तिचा अभ्यास नीट सुरू आहे ना? आणि माझ्याबद्दल काय काय विचारलंय रे तिनं? रडली का रे खूप ती? एवढे प्रश्न विचारते, काय बसून राहिलाय गपगुपान? बोल की. काय करू काकी, एवढा हिरो दिसलोय मी, त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नुसतं आपलं कमळीबद्दल विचारायला लागलाय. एवढीच काळजी होती तर याचं की माझ्याबरोबर मुंबईला. हा, तुझ्या बरोबर मुंबईला आलो असतो ना तर कमळीला सरळ इकडे गावाकडे घेऊन आलो असतो, आणि तेच नको होतं मला. मग आता ऐका, आपल्या दोन्ही बी पोरी एकदम मजेत आहेत. अहो काय त्यांचं ते हॉस्टेल, भली मोठी रूम, लय भारी आहे बघा. त्यांच्या कॉलेजात सांस्कृतिक कार्यक्रम झालाय, त्यात आपल्या कमळीनं पहिला नंबर काढलाय. हा सर्व काकी, एक चांगला माणूस आहे तिथे त्यांची मदत करायला, त्यामुळे आपल्याला कसलीच चिंता करायची गरज नाही. हा, बरं झालं बाई. आई तुळजाभवानीचीच कृपा आहे माझ्या दोन्ही पोरींवर. माझ्या पोरीची तर कुठे राहोत, सुखात राहोत बाबा. छान शिकू देत, मोठ्या होऊ देत, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, सगळं त्यांच्या मनासारखं होऊ दे. त्यांना हव्या त्या मुलाशी त्यांचं लग्न होऊ दे. त्या सुखात राहिलं म्हणजे झालं. आणखीन काय हवं आपल्याला, नाही का? आजोबा, मालिश करताना कुठं बी दुखलं की नाही लगेच सांगा. राजन, काय बघतोस रे एवढं? आई, जेव्हा जेव्हा मी ह्या मुलीला पाहतो ना, तेव्हा तेव्हा मला मला माझ्या मोठ्या मुलीची आठवण येते ग. दुखत नाही ना? असं वाटतं माझ्या मोठ्या मुलीवर गौरीने हिच्यासारखेच संस्कार केले असते. तुला खरं सांगू, हिच्यातनं बरेचदा मला गौरीची झलक दिसते. असं वाटतं ही नाही तीच बोलतीये. नायशा, 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 काय? अगं टीचरने होमवर्क दिलाय, केलास का पूर्ण? कोण करणार? घे. नाही ना मम्मी, मी नंतर करते, मला झोप लागली. नाही. काय झोप काय आली आहे? चला अभ्यासाला लागा. तुझी झोप घालू मी? थांब. आबरा कडाबरा छू. गेली का झोप? थोडीशी. ऋषी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, ये ना. ऋषी इकडे ये. थांब, मी आलो. काय म्हणतो? आलो आलो, थांब. कर कर अभ्यास कर. ऋषी, अरे कारण सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना त्यांची दुसरी सून त्यांच्या स्टेटसला शोभणारी हवी, माझ्यासारखी नको आहे. वहिनी, बरं सोड. ऋषी, तुला एक सुचव, म्हणजे बघ, विचार कर, कदाचित तुला तुझ्या आजूबाजूला कोणी आवडतं किंवा असं. वहिनी, तसं काही नाहीये. तसं असतं तर. कमळी किती गोड मुलगी आहे ती, समजूतदार, सगळ्यांना सांभाळून घेणारी, हुशार, बाकी मुलींपेक्षा किती वेगळी आहे ती. ऋषी, आणि एक गोष्ट सांगू, तुझ्या नजरेत तिच्याबद्दल असलेली आपुलकी, प्रेम मी बघितलं, म्हणून विचारते. वहिनी, मला कमळीबद्दल खूप कौतुक आहे. ती खूप हुशार आहे, समजूतदार आहे, माझी चांगली स्टुडंट आहे, चांगली मैत्रीण सुद्धा आहे. पण दॅट्स इट. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. तू पण ना, तू कुठलंही कनेक्शन कुठेही लावतेस. ऋषी, लग्नाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट मैत्रीच तर असते ना. प्रेमाचं काय आहे? प्रेम नंतर कमी होत जातं, अरे शेवटपर्यंत टिकते ना ती फक्त घट्ट मैत्री. मला सगळं मान्य आहे वहिनी, पण आमच्यात फक्त मैत्रीच आहे. तुला वाटतंय तसं काही नाही आमच्यात. ऋषी, जे तू मान्य करत नाहीयेस ना, ते आम्हाला तुझ्या डोळ्यात दिसतं. नाही, ठीक आहे, ठीक आहे, आपण मान्य करूयात तुझ्या मनात असं काही नाही. पण ऋषी,
तसा विचार करायला हरकत नाही. नाही नाही वहिनी, कमळी बाबतीत मी असा विचार नाही करू शकत. आई आले आले. ठीक आहे, मग या फोटोज मधली कोणतरी एक चूज करावीच लागेल तुला. ठरव तूच. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आता तेल दिले की नाही आजोबासनी, बघा ते बरे होणार म्हणजे होणारच, ते बी एकदम फास्टात. तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई. त्या दोघींना बी एकदम भारी मालिश करून पाठवलं. कोण ग दोघी? त्या अनिकाच्या मैत्रिणी. नाही नाही कोणी नाही. आजी चला आता आम्ही निघतो. उद्या कॉलेजला जायची तयारी बी करायची. हो, पण थांबा की मी तुम्हाला सोडायला सांगते. आऊ नको, आमची सायकल आहे की, आम्ही जाऊ. नाही नाही, एवढ्या रात्री सायकलने नाही मी जाऊ देणार तुम्हाला. तुमची सायकल उद्या हॉस्टेलवर पाठवून देते. थांबा. राजन, काय ग? जरा यांना हॉस्टेलला सोडून येतोस का? बराच उशीर झालाय. हो सोडतो. या. येतो. हा, आशीर्वाद. आशीर्वाद मोठी हो. आलोच. म्हणजे ही भिक्कारडी एसीच्या गाडीत बसून जाणार, ती पण बघते. अन्नपूर्णा वहिनी आणि कमळी यांचा नात्याचा सोहळा किती टिकतो ते. असा डाव टाकेन ना का त्यांच्या प्रेमाचा उमाळा असा आटून जाईल. कमिनीचा डाव म्हणजे